त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, कितपत त्याचा फायदा होईल आणि कधीपासून हे बोलणं सुरू होतं? मला वाटतं आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिलिंद देवराजींनी जो आहे या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे, त्यांच्या येण्याने जो आहे तो मोठा फायदा जो आहे तो पक्षाला त्या ठिकाणी होईल। एक चांगला चेहरा जो आहे तो पार्टीला शिवसेनेला या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यांच्या बरोबर जे आहे हे काम करायला एक यंग लीडर आहे, एक विजनरी लीडर आहे। त्यांच्याबरोबर जे आहे हे डेव्हलपमेंट वर्क्स असेल मुंबईमध्ये आसपासच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे शिंदे साहेब जे आहे या ठिकाणी डीप क्लिनिंग ड्राईव्ह असेल, आरोग्यासाठी काम करतायत, डेव्हलपमेंटसाठी काम करतायत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जो आहे तो भरच जो आहे मिलिंदजी आल्यानंतर या ठिकाणी पडेल आणि त्यांचं जे कम्युनिटीशी रिलेशन्स आहेत, वेगवेगळ्या समाजाबरोबर रिलेशनशिप आहेत, वेगवेगळ्या व्यावसायिकांबरोबर रिलेशनशिप आहेत, वेगवेगळ्या स्तरातील लोकांबरोबर रिलेशनशिप जे तळागाळातील लोकांसाठी काम करतात, या सगळ्यांना घेऊन जे आहे हे या ठिकाणी आज प्रवेश झालेला आहे। नक्कीच एक चांगलं काम जे आहे या मुंबईमध्ये येणाऱ्या काळामध्ये उभं राहील। तर शिवसेनेला दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी चेहरा मिळाला का असं म्हणता येईल? बघा, या सगळ्या सीट शेअरिंग जे आहेत आणि कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे सर्वस्वी अधिकार जो आहे तो शिंदे साहेबांना आहे आणि जेव्हा महायुतीची बैठक होईल तेव्हा कुठल्या सीट्सवरती कोण लढणार, किती लढणार, या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील। स्वतः मिलिंद देवरा यांनी आज जेव्हा पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी जे भाषण केलं तेव्हा ते म्हणाले की मी खासदार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजनमध्ये मला काम करायचं। त्यांनी इच्छा स्वतः बोलून दाखवली सर खासदारकीची, याकडे कसं बघता? मला वाटतं बघा, सगळ्यांना एक ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते चांगलं काम करण्यासाठी। टॅलेंटेड माणूस, त्याला एक स्कोप पाहिजे असतो, त्याला एक स्पेस पाहिजे असतो आणि त्याला न्याय देणारी पार्टी पाहिजे असते, पक्ष पाहिजे असतो। आणि मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये मिलिंदजींचा आपण प्रवास पाहिला असेल आणि नक्कीच आता शिवसेनेमध्ये आल्यानंतर शिंदे साहेब नक्कीच त्यांच्याबरोबर न्याय करण्याचं काम जे आहे हे करतील आणि त्यांच्या लायक जे काही काम असेल, जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती शिंदे साहेब त्या ठिकाणी देतील। सर, महाविकास आघाडीचे आणखीन किती नेते येण्याची शक्यता आहे? कारण मिलिंद देवरा यांच्यासोबत माजी 5 नगरसेवक सुद्धा त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणारे 60 पेक्षा अधिक नगरसेवक जे आहेत ते झालेले आहेत। स्वतः गिरीश महाजन सुद्धा म्हणतात की आता महाराष्ट्रामध्ये आणखीन राजकीय भूकंप येतील, आणखीन काही लोक जे आहेत, नेते जे आहेत मोठमोठे, ते आमच्या महायुतीमध्ये येण्याची शक्यता आहे। प्रकारे हे सरकार काम करते, ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असेल, दिवस रात्र या ठिकाणी काम करतायत, त्याला प्रभावित होऊन जे आहे हे लोक जे आहेत त्या ठिकाणी प्रवेश करतायत। लोक पाहत आहेत की कशा प्रकारे या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हवा, जो दिवस रात्र जो आहे तो लोकांमध्ये, लोकांसाठी निर्णय घेतोय। आणि याच्यामध्ये ज्या प्रकारे आता आपण पाहिलं असेल की मोदी साहेबांनी जे आहे MTHLचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं, ज्याचे भूमिपूजन देखील मोदी साहेबांनी केलं। आपण समृद्धी महामार्ग पाहिला, आज आपण या ठिकाणी रस्त्यांची कामं करतोय, लोकांसाठी वेगवेगळे निर्णय घेतोय। तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जे आहे हे मोठं काम या ठिकाणी लोकांसाठी या ठिकाणी करत आहे। तर तो विश्वास जो आहे आज लोकांचा या सरकारवरती आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती आहे, नरेंद्र मोदी साहेबांवरती आहे। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रभावित होऊन जे आहे तो लोक या ठिकाणी प्रवेश करतायत। येणाऱ्या काळामध्ये अजून लोक आहेत जी आमच्या शिवसेनेमध्ये असेल, BJPमध्ये असेल, हे प्रवेश जे आहे ते सुरूच राहणार आहेत, हे कुठे थांबणार नाही। सर, शेवटचा प्रश्न, तुमच्या मतदारसंघामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतः काल जे आहे ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत येऊन गेले, त्यांनी अनेक भाषणं केली, त्याच्यामध्ये अक्षरशः तुमच्या म्हणजे सीटला त्यांनी, म्हणजे तुमच्या उमेदवारीला त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे। चॅलेंज दिलंय त्यांनी, मी तर त्यांना चॅलेंज दिलंय। आता तुम्ही दोघांनी आता रोज बोलत असतात ना हे की आम्ही इकडून लढतो, तिकडून लढतो, तिकडून लढा। मी दोघांनाही सांगतो, एकाने कोपरी पाचपाखडीमधून लढा आणि एकाने कल्याण लोकसभेमधून लढा। हो, त्यांनाच म्हणतोय मी, तेच चॅलेंज देत असतात ना। आता काल येऊन गेले मतदारसंघामध्ये, कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळाला हा त्यांनी पाहिला की कशा प्रकारे जे आहेत आपल्याबरोबर शिवसैनिक आहेत की नाही। त्या ठिकाणी शिवसेना म्हणजे उभाटा म्हणून ते गेले नव्हते एकटे, ते काँग्रेस, NCP जी राहिलेली आहे, वंचित, सगळ्यांना घेऊन गेले होते, तरी 500 लोक जमा करू शकले नाही। अशी परिस्थिती आहे कल्याण लोकसभेमध्ये। तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, ज्या काही गोष्टी करायच्या असतील। आज आपण 7 तासाचा दौरा या ठिकाणी केला, येणाऱ्या काळामध्ये अजून मोठा दौरा जो आहे तो त्या ठिकाणी कल्याण लोकसभेमध्ये आपण करा आणि एकदा ठरवून टाका की बाबा कुठल्या लोकसभेमधून आणि कुठल्या विधानसभेमधून कोण कोण लढतंय ते, म्हणजे आम्हाला पण तयारी करायला मोकळे आम्ही। तर राहुल गांधीची न्याय जोडो यात्रा जी आहे, न्याय हक्क यात्रा, त्याची आजपासून सुरुवात झालेली आहे, याकडे कसे बघता? आणि काँग्रेसचे एके बाजूला राहुल गांधीची यात्रा सुरू होते, दुसऱ्या बाजूला मिलिंद देवरा सारखे दिग्गज नेते तुमच्या पक्षात येतात।
मला वाटतं काँग्रेसने या सगळ्यांचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, कशामुळे जे एवढे मोठे नेते जे आहेत ते त्यांना सोडून जात आहेत. आणि कुठली यात्रा, न्याय हक्क, आता याच्या अगोदर पण खूप यात्रा काढल्या, पण त्या यात्रेनंतर भरपूर इलेक्शन झाले. त्या इलेक्शनमध्ये काय परिणाम झाला हे सगळ्या लोकांनी पाहिलं या ठिकाणी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्यांनी मिलिंद देवरा यांचं स्वागत केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिलिंद देवरा हे पार्टीसाठी, शिवसेनेसाठी काम करतील असं सुद्धा सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.